सर्वांना नमस्कार. BJP बिझनेस सेल या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपल्याबरोबर जे गेस्ट स्पीकर आहेत, BJP बिझनेस सेलचे पुण्याच्या अध्यक्षा अमृता देवगावकर मॅम. वेलकम मॅम, वेलकम टू द BJP बिझनेस सेल यूट्यूब चॅनल. थँक्यू. मॅम, सगळ्यात पहिल्यांदा मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की तुमचं जे शिक्षण झालेलं आहे, एज्युकेशन झालेलं आहे, तुम्ही सिव्हिल इंजिनिअरिंग केलेलं आहे COEP मधून, त्याच्यानंतर तुम्ही MBA पण केलेलं आहे फ्रॉम जळगाव युनिव्हर्सिटी, आणि त्याच्यानंतर तुम्ही अब्रॉड जाऊन MS शिक्षण पण घेतलेलं आहे. सो हे जे सगळी एज्युकेशन फील्डमध्ये जे तुम्ही म्हणजे एज्युकेशन जे घेतलेलं आहे, त्याचा एक्झॅक्टली तुम्हाला ॲज अ बिझनेस आंतरप्रेन्युअर म्हणून कसा फायदा झाला? सर्वप्रथम शिक्षणाचं महत्त्व हे सगळ्यांनाच माहिती आहे. फॉर्च्युनेटली मी जे शिकले त्याच फील्डमध्ये मी आत्ता काम करते. ओके. म्हणजे मी माझं शिक्षण सिव्हिलमध्ये आणि नंतर मी ITत स्विच झाले किंवा याच्यात असं मी काही केलं नाही. मी सिव्हिल इंजिनिअरिंग केलं आणि मी सिव्हिलमध्येच काम करते. ओके. बरेचसे लोक पहिले सिव्हिलला एज्युकेशन कम्प्लीट करून नंतर स्विच करतात. सो आय हॅव नॉट डन एनिथिंग ऑफ दॅट सॉर्ट. सो ऑब्व्हियसली माझ्या एज्युकेशन इज इन लाईन विथ द काइंड ऑफ वर्क दॅट आय एम डुईंग प्रोफेशनली करिअर वाईज. मी MBA केलं नॉर्थ महाराष्ट्र युनिव्हर्सिटी जळगावमधनं. बिझनेस प्लॅटफॉर्म आपल्या सगळ्यांना अवेलेबल असतो, पण तो मोस्ट इफेक्टिव्हली कसा वापरायचा हे आपल्याला MBAच्या शिक्षणातनं मिळतं. करेक्ट आहे. आणि ते मला शिकायला माझ्या अभ्यासक्रमातनं आता मला डायरेक्ट इम्प्लिमेंट करता येतं. सो शिक्षणाचा फायदा इंजिनिअरिंगचा झाला, इंजिनिअरिंगमध्ये असल्यामुळे, आंतरप्रिनर असल्यामुळे MBAचा फायदा झाला, आणि मास्टर्स इन इंडस्ट्रियल टेक्नॉलॉजी मी केलं. पण ज्या कोर फील्डमध्ये मी सुरू केलं माझं करिअर, विच वॉज स्विमिंग पूल कन्स्ट्रक्शन, टर्नकी जॉब्स, त्याच्यामध्ये फिल्ट्रेशन इक्विपमेंट हा एक खूप मोठा क्रायटेरिया होता डिझायनिंगचा, फ्लो डायनॅमिक्सचा, आणि त्याच्यासाठी इंडस्ट्रियल टेक्नॉलॉजीचा मला बराच फायदा झाला. ओके. सो प्रत्येक केलेली डिग्रीचा मला इम्प्लिमेंटेशनला पुरेपूर स्कोप मिळाला, आणि तो अजूनही चालू आहे. ही फारच रेअर केस आहे ऍक्च्युली आजच्या जगामध्ये. बरेचसे लोक मेकॅनिकल इंजिनिअरिंग करून सुद्धा IT मध्ये पण स्विच करतात. बट ऍक्च्युली तुम्ही जे एज्युकेशन घेतलेलं आहे त्याच्याच रिलेटेड तुम्ही बिझनेस लाईन मध्ये काम केलं. मॅम, तुमचे मल्टिपल बिझनेसेस आहेत, जसं की स्विमिंग पूल कन्स्ट्रक्शन आहे, तुम्ही सांगितलं तसं हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट पण आहे, त्याच्यानंतर रिसॉर्ट डेव्हलपमेंट पण आहे. थोडंसं या सगळ्या बिझनेस मॉडेल्सला तुम्ही थोडंसं इलॅबोरेट करू शकता का? कारण की आपले जे प्रेक्षक आहेत हे सगळे आंतरप्रेन्युअर फील्डमधले आहेत, आणि त्यांना सगळ्यांना जाणून घ्यायचंय नक्कीच की हे वेगवेगळे बिझनेस मॉडेल्स कसे रन करतात. जेव्हा मी माझं मास्टर्स करून मी आणि माय हजबंड दोघंही जेव्हा आम्ही US परत आलो 2002 साली, सो द फर्स्ट ऑब्व्हियस थिंग वॉज की जॉईनिंग द फॅमिली बिझनेस. आणि आमचा फॅमिली बिझनेस हा स्विमिंग पूल कन्स्ट्रक्शन आणि वॉटरप्रूफिंग होता. ओके. त्यातलं मला ऑब्व्हियसली स्विमिंग पूल जास्त ग्लॅमरस आणि इन्व्हायटिंग वाटलं. So I joined swimming pool business. I worked as an engineer under my father-in-law for 4 to 5 years before starting my own swimming poolचं division. So experience चांगला मिळाला मला. सो स्विमिंग पूल कन्स्ट्रक्शनमध्ये 10 ते 12 वर्ष काम मी आणि मंदार दोघांनी केलं आम्ही. तर त्याच्यात असं लक्षात आलं की आमचा हा फॅमिली बिझनेस आहे, आणि वी ऑल डुईंग द सेम थिंग इज जस्ट एक ग्रोथ लिमिटेड होते कधी कधी. टिपिकल फॅमिली टिपिकल होतं. सो वी थॉट लेट अस डायव्हर्सिफाय. फॉर्च्युनेटली आम्हाला अपॉर्च्युनिटी पण आली, आणि बाहेर राहिल्यावरती ना तुमचा एक विचार करण्याचा एक क्षमता थोडीशी वाढते. म्हणजे आपण ओपन माइंडेड होतो रादर. दुसरं, आपल्याला आपल्याकडचं इन्फ्रास्ट्रक्चर अनफॉर्च्युनेटली जेव्हा आम्ही 25-30 वर्षापूर्वी गेलो, 2002 म्हणजे 1998 मध्ये 99 मध्ये जेव्हा गेलो, तेव्हा ऑब्व्हियसली वी वर हॅव्हिंग अ लिटल डिफरंट काइंड ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर देन व्हॉट वी आर हॅव्हिंग टुडे. सो तिथे ते सगळं पाहून आपण भारावून जातो. आणि टेक्सासमध्ये असल्यामुळे आम्हाला रॅन्च हाऊसेस बघायला एक छान अपॉर्च्युनिटी मिळाली, बिकॉज एव्हरीथिंग वॉज छान स्प्रेड आउट होतं, ग्रीन होतं, रस्ते छान होते, प्लॅनिंग चांगलं होतं. सो वी थॉट वाय नॉट डुप्लिकेट समथिंग हिअर. ऑब्व्हियसली त्याचं स्कोप हा लिमिटेड असणार होता ऑन अ पीस ऑफ लँड, नॉट एन एंटायर टाउन ऑर अ सिटी. But we started with 11 acres. सिनर्जी डेव्हलपर्स, सिनर्जी हॉलिडे विलेज नावाच्या आमच्या 2 मोठ्या आम्ही स्कीम्स केल्या, आणि वी रिच्ड 250 acres पर्यंत आमचं डेव्हलपमेंट झालं. 11 एकर पासून 250 एकर पर्यंत लँड डेव्हलपमेंट. करेक्ट. सो अगदी शेळीचं फार्म होतं जे आम्ही पहिले घेतलं. आणि हे किती वर्षात अचीव? हे आम्हाला तरी
एक तप लागला असं म्हणूया आपण. बिकॉज वी हॅड टू बाय द लँड फ्रॉम मल्टिपल फार्मर्स. सम फार्मर्स वर ऑलरेडी इन ट्रबल. काही फार्मर्सनी चुकीचे डील करून फसले होते अँड दे हॅड अप्रोच्ड अस की तुम्ही आम्हाला याच्यातनं सोडवा. असं करत करत आमची लँड बँक मोठी झाली. आणि मग मंदारला एक विजन होतं की हे जरी शेळीचं शेड असेल तरी इव्हेंच्युअली कसं दिसू शकतं. आणि फॉर्च्युनेटली दोन्ही प्रॉपर्टीज आमच्या पाण्याला लागून होत्या भाटकर डॅमच्या. सो ही हॅड अ विजन आणि ऑब्व्हियसली आय फॉलोड इट. आणि त्याचं डेव्हलपमेंट इतकं सुंदर झालं की आज तुम्ही तिथे गेलात तर तुम्हाला असं वाटेल की आपण असंच कुठल्या तरी टेक्सासच्या एखाद्या रँचच्या मोठ्या फार्मवर आहोत. म्हणजे आपण इंडियामध्ये सुद्धा ग्लोबल स्टँडर्ड्स सेम काम करू शकतो. इनफॅक्ट त्याच्यापेक्षा जास्त क्वालिटीचं काम करू शकतो. आणि आपलं मटेरियल वापरून जेणेकरून सगळे लोकल जे विलेजर्स आहेत किंवा आपण दगडी कामं केली, दगडी घरं केली, म्हणजे लोकल थोडासा इंडियन टच, थोडासा नाही पूर्ण इंडियन टच. सो इट इज अ रुरल डेव्हलपमेंट विथ अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर अँड फॅसिलिटीज. ग्रेट. सो लोकांना आपल्याकडे ॲग्रो टुरिझम आणि हे खूप इन्व्हायटिंग वाटतं. त्यांना तो दिवस शेतावर स्पेंड करायला छान वाटतो. ट्रॅक्टरची राईड छान वाटते, बुलक कार्टची राईड, शेतावरचं जेवण, पिठलं भाकरी छान वाटतं. पण झोपताना त्यांना 5 स्टार आणि 3 स्टारच्या फॅसिलिटीज लागतात. सो ते सगळं करून शेवटी दे कम बॅक. कॉम्बिनेशन. सो इट इज बोथ. सो विलेजला पण एम्प्लॉयमेंट मिळतं आणि आपल्याला रिसॉर्टला पण चांगलं. सो हे दिस वॉज द सेकंड स्ट्रीम विच वी डायव्हर्सिफाईड इन टू. दोन्ही फॉर्च्युनेटली डिड गुड आणि त्याचा आम्हाला भरपूर फायदा असा झाला की खूप लोकांशी आम्ही जोडल्या गेलो. नॉट जस्ट बिझनेस डेव्हलपमेंट बट एक सोशल ॲस्पेक्ट पण आमचा भरपूर इम्प्रूव्ह झाला त्याच्यामध्ये. बिझनेस करता करता एक सोशल अँगल त्याच्यामुळेच ओव्हर द पिरियड डेव्हलप होतो. करेक्ट. स्पेशल मला एक प्रश्न आहे तुम्हाला ॲज अ वुमन एंटरप्रेन्युअर की तुम्ही ॲज अ वुमन म्हणून काय काय वेगवेगळे चॅलेंजेस फेस करता इन युअर पर्सनल लाईफ ॲज वेल ॲज प्रोफेशनल लाईफ. चॅलेंजेस म्हटलं तर ते चॅलेंजेस आहेत, नाही म्हटलं तर ते तुमची कॅपॅसिटी इन्क्रीज करायची अपॉर्च्युनिटी आहे. म्हणजे हाऊ इफेक्टिव्हली यू मॅनेज युअर टाईम, हाऊ एफिशियंटली यू प्लॅन युअर डे. सो आय वुड से दॅट एव्हरी चॅलेंज गिव्स यू एन अपॉर्च्युनिटी टू इम्प्रोवाइज युअर सेल्फ in every possible way, whether it is family adjustment, time management, doing multiple things, multitasking, आणि त्यातनं चांगला आउटकम आला पाहिजे अल्टिमेटली. चॅलेंजेस सुरुवातीला मला असे होते की ऑब्व्हियसली वेन यू स्टार्ट युअर ओन थिंग, ऑल्दो फॅमिली बिझनेस होता तरी ॲट वन पॉईंट आय हॅड टू स्टार्ट फ्रॉम समवेअर फ्रॉम स्क्रॅच असं म्हणूया आपण. सो द चॅलेंजेस देअर वर कन्स्ट्रक्शन इंडस्ट्री ही सगळी मेल डॉमिनेटेड इंडस्ट्री आहे. म्हणजे इव्हन इन 2024 इट इज. बट तेव्हा तर अजूनच होती. सो द मेन चॅलेंज वॉज माझ्याबरोबर टेंडर भरणारे म्हणूया आपण किंवा कोटेशन जे ऑल्टरनेटिव्ह कोटेशन्स असतात टू बिड फॉर अ स्विमिंग पूल म्हणा किंवा एखादं काम घ्यायला, तर तिथे एकही महिला नसायची, सगळे पुरुष असायचे. बट आय हॅड टू पुट फोर्थ माय पॉईंट अँड आय हॅड टू प्रूव्ह माय सेल्फ, माय कॅपॅसिटी. म्हणजे समोरच्याला ऑब्व्हियसली क्लायंटला वाटू शकतं की अरे ही साईट तर लोणावळ्याला आहे, ही साईट पिंपरी चिंचवडला, ही मुलगी रोज येऊ शकेल का, ऑल द वे उठून साईट मॅनेज करू शकेल का, नजरच सगळ्यांची झालेली असते बघायची, ही प्लंबर मॅनेज करू शकेल का, ही लेबर मॅनेज करू शकेल का, ही वेळ पडली तर JCB आणू शकेल का, ब्रेकर आणू शकेल का. असे मल्टिपल प्रश्न क्लायंटच्या मनात येतात, नाही असं नाही. पण तेव्हा ना तुम्हाला यू हॅव टू बी व्हेरी बोल्ड. सो द चॅलेंज वॉज ट्राईंग टू बी बोल्डर देन वॉट आय वॉज. म्हणजे हे सारखं नाही आय कॅन डू दिस, आय कॅन, मनात भीती असायची वेदर आय कॅन डू दिस ऑर नॉट. हे खात्री होती पण आय डिडंट नो, पण काम तर हवं आहे. आणि पहिला छोटा पूल जेव्हा मिळाला तेव्हा कॉन्फिडन्स हळूहळू वाढत जातो आणि मग बिंदास तुम्ही बोलायला लागता. आणि मग महिला असल्याचा फायदा पण होतो ऑब्व्हियसली, आणि विच आय टूक आय वोंट से ॲडव्हान्टेज ऑफ, बट व्हेरेवर पॉसिबल इफ द क्लायंट वॉज अ फॅमिली. म्हणजे कधी कधी सगळेच पूल काही कॉर्पोरेट नसतात, काही प्रायव्हेट पूल्स असतात. आणि जेव्हा हजबंड अँड वाईफ टुगेदर टेक अ डिसिजन, आय गॉट अन अपॉर्च्युनिटी टू टॉक मोर विथ द वाईफ, कन्व्हिन्स हर, आणि आय गॉट टू बी इन हर गुड बुक्स. आणि दॅट इज हाऊ आय यूज टू गेट माय जॉब्स फॉर स्विमिंग पूल.
आणि सो बेसिकली यू हॅव टू फाइंड युअर ओन वे, टू फाइंड. आणि यू हॅव टू लर्न ऑल्सो, म्हणजे लर्निंग कर्व पण असतो, कंटिन्युअस लर्निंग आणि टीम चांगली पाहिजे. मंदार वेंट फॉर MBA इन टू सिंगापूर. अच्छा. आम्ही परत आल्यावर. ओके. सो आय वॉज स्टील डुईंग स्विमिंग पूल्स. अच्छा. आणि मग देन ही केम बॅक अँड वी बोथ स्टार्टेड डुईंग इट टुगेदर. ओके. मग तेव्हा मला रिलीफ पण मिळाला. आणि म्हणजे कसं आहे, मला एक द चॅलेंज वॉज खूप लांबचे पूल घ्यायचे नाही याचे जॉग्राफिकली. म्हणजे माय बेल्ट वॉज पुणे, लोणावळा, खंडाळा, अगदी म्हटलं तर औरंगाबाद, त्याहून जळगाव, त्याहून पलीकडे नाही. पण मंदार जॉईन झाल्यावर ती हेच बाउंड्रीज पूर्ण एलिमिनेट झाली. म्हणजे आम्ही दिल्ली, जयपूर, हैदराबाद, बँगलोर सगळीकडचे पूल्स आम्ही घेऊ शकलो आणि आम्हाला तो एक चांगला ग्रोथ कर्व मिळाला. करेक्ट आहे. सो डेफिनेटली पार्टनर प्लेज अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन बिझनेस. लेट इट बी वुमन ऑर मेन, बट पार्टनर प्लेज अ व्हेरी क्रुशियल रोल. त्याच्यानंतर मला बिझनेसमध्ये तुम्ही एवढे गेले 20 इयर्स काम करताय, ह्याच्यामधून एक आपल्या प्रेक्षकांसाठी एक चांगला, म्हणजे मला एक त्यांच्या वतीनं तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की असे कोणते 5 स्किल सेट असले पाहिजेत की प्रत्येक बिझनेसमन, म्हणजे तुम्हाला बिझनेस करायचा आहे, जॉब करायचा नाहीये, तर असे कोणते स्किल सेट तुमच्यामध्ये असलेच पाहिजेत, आणि जर नसले तर तुम्ही त्याच्यावरती काम केलं पाहिजे. बरोबर. असे काही टिप्स. सगळ्यात पहिला ऍडव्हान्टेज तुम्हाला होऊ शकतो इज की तुमची हॉबी हा तुमचा जर बिझनेस किंवा व्यवसाय झाला तर तो सगळ्यात चांगला चालू शकतो. बिकॉज देन यू आर डुईंग समथिंग दॅट यू लाईक, आणि तुम्ही तुमचं 100% त्याला देऊ शकता. सो ही एक रिक्वायरमेंट नाहीये, पण ही जर असली तर ही ॲडेड ॲडव्हान्टेज होतो. सेकंड इज तुम्ही जो बिझनेस करणार आहात त्याच्यासाठी सर्वात महत्त्वाचं इज प्लॅनिंग. प्लॅनिंग इन द सेन्स की माझ्याकडे तो बिझनेस करायचं स्पेसिफिक नॉलेज आहे का, माझ्याकडे त्याला उभं करायला लागणारं भांडवल आहे का, माझ्याकडे तो बिझनेस चालू करायला लागणाऱ्या सगळ्या परवानग्या आहेत का गव्हर्नमेंट रेग्युलेशन्स, माझ्याकडे अगदी बेसिक आधार कार्ड आहे का, माझ्याकडे बेसिक शॉप ॲक्ट आहे का, माझ्याकडे PF नंबर आहे का, ESIC आहे का, ह्या सगळ्या गोष्टी माहिती पाहिजे तुम्हाला. कारण कंप्लायन्सेस गव्हर्नमेंट जर तुम्ही केले नाही तर आज बिझनेस चालू झाला, छान चालला, आणि ओव्हर अ पिरियड ऑफ 2-3 years यू मेक गुड अमाऊंट ऑफ मनी, तर सडनली एखादी लायबिलिटी आली विच यू आर नॉट अवेअर ऑफ, तर ते तुमचा सगळा प्रॉफिट खाऊन टाकते. सो प्लॅनिंग इन ऑल स्टेजेस इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो दॅट इज द सेकंड क्रायटेरिया. थर्ड इज मॉनिटरिंग वॉट एव्हर बिझनेस यू आर डुईंग पिरियॉडिकली. म्हणजे त्याच्यात तुम्ही 2 प्रकारचे गोल्स सेट केले पाहिजे, एक मायक्रो लेवल गोल्स आणि एक मॅक्रो लेवल गोल्स. सो वेदर मायक्रोमध्ये तुम्ही असं करू शकता की क्वार्टरली गोल्स सेट करायचे. सो इफ आय से की मला या क्वार्टरला माझा टर्नओव्हर 2 लाख झाला पाहिजे, आणि माझ्या एंड ऑफ इयरला नॉट इंटू 4 बट तो ॲटलिस्ट 5 पट झाला पाहिजे. सो त्याच्यासाठी मला मायक्रो लेवल प्लॅनिंग करायला पाहिजे टू अचीव वॉट एव्हर माय गोल इज फॉर द मॅक्रो लेवल. करेक्ट. So that is very important. And fourth point very important is it is not about turnover, it is about profitability. So टर्नओव्हरचा नंबर बघून खुश व्हायचं नाही. बिकॉज आज मला 10 लाखाची ऑर्डर मिळाली, पण माझा त्याच्यातला प्रॉफिट मार्जिन ही 5% आहे का 10% आहे हे कळलं पाहिजे. इथं खूप लोक मिस्टेक करतात, त्यांना वाटतं की बिझनेस ऑर्डर मिळाली म्हणजे झालं. म्हणजे फॉर एक्झाम्पल मला 5 लाखाचं काम मिळालं, पण माझी मार्जिन तिथे 30% आहे, आणि ॲज अगेन्स्ट मी कुठलं काम घ्यायचं, 10 लाखाचं काम घ्यायचं, पण माझी मार्जिन 5% आहे. सो इट इज मोर अबाउट प्रॉफिटेबिलिटी, नॉट अबाउट जस्ट, इट इज अबाउट टर्नओव्हर ऑब्व्हियसली, बट नॉट जस्ट अबाउट टर्नओव्हर. दोन्ही ऍस्पेक्टने विचार. सो हे अनालिसिस तुम्हाला करता आलं पाहिजे. आणि फिफ्थ अँड द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज की ट्राय टू बी ॲज एथिकल ॲज पॉसिबल इन एनी बिझनेस दॅट यू आर डुईंग. आता आपण शिकलेले लोक आहोत सगळे, आणि आपल्याला सगळ्यात मोठा अनुभव प्रत्येकाला ॲज अन एंटरप्रिनर हा कधी ना कधी आयुष्यात नक्की येतो, इज की तुमची इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी दुसरा कोणीतरी येऊन घेऊन जातो. तुमचा एम्प्लॉईच असतो तो बऱ्याचदा, जो तुमच्याकडे विश्वासू बरेच वर्ष असतो आणि तो घेऊन जातो. हे टिपिकली मॅन्युफॅक्चरिंग. आता आमची मॅन्युफॅक्चरिंग आहे, इव्हन सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये. म्हणजे अगदी साधं एक्झाम्पल सांगते, असं झालेलं आहे. म्हणजे
प्लीज. मजा म्हणून सांगते की मी MBA MS आणि मी एक पूल डिझाईन करते आहे समजा, आणि जो केला होता, आणि माझं कोटेशन त्या स्विमिंग पूलला पाणी स्वच्छ ठेवायचं, सपोज फिल्ट्रेशन सिस्टम आहे, ते 10 लाखाचं कोटेशन होतं. तिथे एक कोटेशन आलं ते 2.5 लाखाचं होतं फॉर द सेम थिंग. सेम. तर मी म्हटलं कोणाचं आहे हे कोटेशन? माझ्याकडे 10 वर्ष काम करणाऱ्या प्लंबरनी स्वतःची कंपनी ओपन केली होती आणि 2.5 लाखाचं कोटेशन तो घेऊन आला होता तिकडे. आता मार्केटमध्ये तुम्ही जस्टिफाय कसं करू शकता की माझं शिक्षण आहे, मला हे आहे, त्यांनी काय केलं, कॉस्ट इन्क्लुड्स ऑल युअर इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी, नॉलेज, एक्सपिरियन्स. प्लंबरनी काय केलं, सोपं काम केलं. साधारण या साईजच्या पुलला एवढा पाईप लागतो, एवढा पंप लागतो, अंदाजे. आणि ते लोकांना काय वाटतं की हे ओव्हरकोट करताय, पण त्यांना हे लक्षात नाहीये की आज यांनी याला दिलं तो पूल 100% गळणार. आणि मग वेन दे कम बॅक टू मी, आय एम गोइंग टू चार्ज देम ट्वाइस देन व्हॉट आय हॅड चार्ज देम अदरवाइज. सो सेम डिफरन्स म्हणजे डॉक्टर आणि नर्स कडून. करेक्ट, ॲब्सोल्युटली. सो हा थोडासा आपण एथिकल पार्ट जर पाळला प्रत्येकाने, कारण माझ्यापेक्षा सुपिरियर कोणीतरी आहे या फील्डमध्ये, सो आय हॅव टू एन्श्युअर की मी त्यांचं टेक्निकल नॉलेज आय बाय इट अँड आय जस्ट नॉट स्टील इट. करेक्ट. सो हे जर बेसिक पाळले ना तर तुमचा बिझनेस इज गुड इनफ. करेक्ट. यू आर म्हणजे इन अ सेफ बोट असं म्हणूया. बरोबर. अँड दॅट इज व्हॅलिड फॉर एनी बिझनेस, नॉट जस्ट मॅन्युफॅक्चरिंग और सर्व्हिस इंडस्ट्री, ऑल बिझनेसेस. करेक्ट. एक खूपच रॉ क्वेश्चन आहे, तुमचं लाईफमध्ये इन्स्पिरेशन कोण आहे? म्हणजे तुम्ही एवढे जे मोठे गोल्स अचीव्ह केले आयुष्यात, तर तुम्ही कोणाकडे लुकअप करता? अगदी सरळ आणि साधं सोपं उत्तर म्हटलं तर आय लुक अप टू माय मदर, बिकॉज ऑल्दो शी इज नॉट देअर एनीमोर, बट फॉर 2-3 थिंग्स. आता मी ते कारणं सांगते व्हाय. बिकॉज आय वॉज बॉर्न इन नागपूर, बट आय वॉज ब्रॉट अप इन जलगाव, विच इज अ स्मॉल टाउन. आणि 90s मध्ये तर ते खूपच लहान होतं, थोडंसं ऑर्थोडॉक्स थिंकिंग म्हणून. अगदी टिपिकल. रिसोर्सेसच्या हिशोब इन्फ्रा पण सगळं, इन्फ्राच्या बाबतीत अजूनही तसंच आहे ते, अनफॉर्च्युनेटली. पण सांगायचा मुद्दा असा की माय मदर ग्रू अप इन नागपूर. शी वॉज अ प्रोफेसर. शी गॉट मॅरिड अँड शी मूव्ह टू जळगाव बिकॉज ऑफ द जॉब, बोथ वडिलांचा आणि तिचा. ती स्टॅटिस्टिक्सची प्रोफेसर होती आणि तिला शिक्षणाचं महत्त्व खूप होतं. सो शी यूज टू से की आपण छोट्या गावात असलो तरी माझं एज्युकेशन हॅम्पर नाही व्हायला पाहिजे. सो आय वेंट टू अ कॉन्व्हेंट स्कूल. जळगावला एकच होती, सेंट जोसेफ कॉन्व्हेंट, आणि आय वॉज गोईंग देअर. आणि कसं असतं, बर्ड्स ऑफ फेदर फ्लॉक टुगेदर. तिच्यासारख्या शिकलेल्या मोठ्या सिटीमधनं सेकंड टायर सिटीमध्ये आलेल्या त्यांनी एक ग्रुप केला होता मैत्रिणींनी, आणि एव्हरीबडी एन्श्युअर्ड की वी ऑल वेंट टू अ कॉन्व्हेंट स्कूल, म्हणजे त्यांची सगळ्यांची मुलं. सो पहिलं इन्स्पिरेशनचं रिझन इज मेकिंग शुअर की अ स्मॉल टाउन विथ सम ऑर्थोडॉक्स थॉट्स विल नॉट हॅम्पर माय एज्युकेशन अँड माय थिंकिंग. Correct. So that was the first bar she eliminated. Second is I lost my biological father at a very young age, at 16, not even 16. And she was still working as a professor. Her job was very set and the head of the department पण झाली होती by that. So 12वी नंतर मी काय करायचं हा प्रश्न होता, and I am the only daughter. But that didn't held her back from sending me to COEP in Pune. So she knew, and she knew she would be alone. पण ती म्हणाली नाही, शिक्षणाच्या बाबतीत कॉम्प्रोमाइज नाही. सो शी सेड इट्स, तो विषयच नाही, अँड शी सेंड मी टू पुणे. अँड नॉट जस्ट पुणे, तुमचं एज्युकेशन हे प्रायोरिटीने केलं, नो कॉम्प्रोमाइज. सो आय थिंक सॅक्रिफायसिंग ऑन हर ओन पार्ट, बिईंग अलोन, प्लस सपोर्टिंग मी फॉर माय एज्युकेशन. फायनान्शियल बर्डन पूर्ण तिच्यावर होतं, बरोबर, पण ही एन्श्युअर्ड दॅट मी कुठे मागे नाही पडली पाहिजे. सो आय थिंक नो अदर इन्स्पिरेशन. खूप मोठे नावं आपण घेऊ शकतो, पण आपण फक्त त्यांची पुस्तकं वाचली असतात किंवा पुस्तकात त्यांच्याबद्दल इतरांनी काय लिहिलं आहे हे वाचलं असतं. पण सेल्फ अनुभवावरनं जर म्हटलं तर प्रत्येक सॅक्रिफाईस बिगेस्ट रोल आयुष्यातला प्ले हॅज हेल्प मी बी वेअर आय एम टुडे. सो बरोबर. आणि एक ते होतं, आणि एक दुसरी कॉन्व्हेंटमध्ये आमच्या सिस्टर्स आणि टीचर्स ज्या होत्या, त्या सगळ्याच तुमचे सगळे गुरु,
So they all did a fantastic job, I guess, because I'm not the only one who is placed properly. माझ्या बॅचमेट्स सगळे आर डुईंग व्हेरी वेल इन द फील्ड दे चूज. आणि आम्हाला तर जळगावसारख्या छोट्या टाउनमध्ये UPSC MPSC पण माहिती नव्हतं, नथिंग. पण आज फॉर्च्युनेटली सम आर डॉक्टर्स, सम आर CA, सम आर इंजिनियर्स, सम आर प्रोफेसर्स, अँड दे आर ऑल डुईंग गुड इन देअर ओन चॉईस ऑफ फील्ड. सो आय थिंक आवर टीचर्स डिड अ गुड जॉब. हां, आणि मोठ्या टाउनमध्ये शिकायला आल्यावरती तुम्ही कुठेही कमी नाही आहे, हा एक न्यूनगंड अजून सुद्धा. हो, तो आम्हाला कधी आला नाही, बिकॉज वी वर ब्रॉट अप दॅट वे. कारण की पुणे मुंबईमध्ये जे मुलांचं अपब्रिंगिंग होतं त्यांचा जो कॉन्फिडन्स लेवल असतो तो खूप एकदम वरच्या लेवलला असतो. दे डोंट लेट यू पेनेट्रेट इन देअर टिपिकल सर्कल्स, बट वी मॅनेज्ड. थोडा वेळ लागतो त्याला, पण डिटर्मिनेशन वॉज टॉट बाय टू अस, इट हेल्प्ड अस असं म्हणूया. बिझनेस क्षेत्रामध्ये अजून तुम्हाला तुमचे नेक्स्ट ॲस्पिरेशन्स काय आहेत किंवा टार्गेट्स म्हणूया आपण? तुम्ही मगाशी मेन्शन केलं की मायक्रो गोल्स अँड मॅक्रो गोल्स. सो आय थिंक एव्हरी बिझनेसचा बॉटम लाईन 2 असतात. वन इज गुड प्रॉफिटेबिलिटी आणि बिझनेस एका चांगल्या लेवलला नेऊन ठेवायचा. सेकंड इज गुड एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटी. म्हणजे आज माझ्यामुळे 50 घरं चालत आहेत, ती 100 झाली पाहिजे, ती 150 झाली पाहिजे, ते सुख ते. सो दॅट इज द ब्लेसिंग दॅट यू गेट फ्रॉम पीपल. सो 2 थिंग्स, हॅव्हिंग अ स्ट्रॉंग बेस, जो अजूनही आमचा बिल्ड करणं चाललं आहे. सो आय स्टील थिंक दॅट देर इज लॉट ऑफ स्कोप टू इम्प्रोवाइज, टू बी देअर. आणि ॲज आय सेड, मोर एम्प्लॉयमेंट जनरेशन. दॅट इज माय गोल. त्याहून जास्त असं काही 5 स्टार्स वगैरे नको आहे. आजचा अजून एक महत्त्वाचा प्रश्न की तुम्ही BJP बिझनेस सेलच्या अध्यक्ष आहेत. फ्रॉम लास्ट 6 years यू आर वर्किंग विथ भारतीय जनता पार्टी. सो एक्झॅक्टली BJP बिझनेस सेलच्या ॲक्टिव्हिटीज काय काय असतात आणि त्याने जनरल म्हणजे जे पार्टीचे कार्यकर्ते नाही आहेत त्यांना समजा BJP बिझनेस सेल जर जॉईन करायचं असेल तर व्हॉट इज द एक्झॅक्ट प्रोसेस आणि या माध्यमातून बिझनेस सेलच्या ॲक्टिव्हिटीज काय काय असतात असं सगळ्यांचीच थोडं एक ब्रीफ माहिती. BJP बिझनेस सेल हा सेल जेव्हा चालू झाला तेव्हा अशी एक कल्पना होती की त्याला इंडस्ट्रियल सेल पण म्हणतात काही जण, काही ठिकाणी उद्योग आघाडी. सो उद्योग आघाडीचं कन्व्हर्जन बोथ ठिकाणी होऊ शकतो, इंडस्ट्रियल आणि बिझनेस. आपण वी चोज टू यूज द नेम बिझनेस बिकॉज आपण सर्व्हिस सेक्टर पण त्याच्यात इन्क्लूड केली आहे. इंडस्ट्रियल म्हटलं की टिपिकली मॅन्युफॅक्चरिंग होतं, पण आपल्याला सर्व्हिसवाले पण भरपूर आपले आहेत. सो म्हणून आपण बिझनेस सेल म्हणतो त्याला. उद्योग आघाडी आहेच. त्याचे 2 महत्वाचे गोल्स असतात. उद्योग आघाडी जेव्हा आय थिंक फॉर्म झाली पुण्यातली, पहिला गोल वॉज की विविध क्षेत्रातले उद्योजक हे कधीही कुठल्याही पॉलिटिकल बॅनर आयसोलेट करून त्याच्या खाली काम करायला युजली तयार होत नाही, विथ द फिअर दॅट सम अदर पार्टी माइट ट्रबल देम. आज हे हा पक्ष पॉवरमध्ये आहे पण उद्या नसलं तर त्याचा त्रास होतो. सो हे उद्योजक असे आहेत की जे ओपनली भारतीय जनता पार्टीला सपोर्ट करतात आणि भारतीय जनता पार्टीसाठी ओपनली काम करतात. सो इट इज BJP बिझनेस सेल, म्हणजे भारतीय जनता पार्टीला सपोर्ट करणारे उद्योजक पुण्यातले, म्हणून ते BJP बिझनेस सेल आहे. सो 2 गोष्टी महत्वाच्या. तुम्हाला जर BJP बिझनेस सेल जॉईन करायचं असेल, एक म्हणजे तुम्ही उद्योजक असले पाहिजे. म्हणजे तुमच्याकडे एक उद्यम आधार असलं पाहिजे. दॅट इज द ऑफिशियल रजिस्ट्रेशन. तुमच्याकडे 1 एम्प्लॉई असला, तुम्ही सिंगल पर्सन असला, तुमच्याकडे 100 एम्प्लॉई असला, इट डझंट मॅटर ॲज लॉंग ॲज यू आर डुईंग बिझनेस. किती स्केल आहे दॅट डझंट मॅटर, यू शुड बी अ बिझनेस. यू शुड. म्हणजे तुम्ही नॅनो लेवल असू शकता, मायक्रो लेवल असू शकता, स्मॉल असू शकता, मीडियम असू. सो MSME मध्ये जे सगळे येतात ते काही असू शकतं. सो हा तुमचा पहिला क्रायटेरिया आहे टू बी अ पार्ट ऑफ BJP बिझनेस सेल. आता याचे उपक्रम म्हटले तर आपला एक फेसबुक पेज आहे BJP बिझनेस सेल पुणे. आता आपला YouTube चॅनल पण आहे. तर त्याच्यावर आत्तापर्यंत 5 वर्षात केलेली कामं सगळी आपण टाकलेली आहे. त्याच्यात प्राधान्याने 2 प्रकारची कामं होतात. एक तर आपण विविध क्षेत्रातला एखादा विषय निवडतो, त्या बिझनेस छोटे मोठ्या लोकांना कसा फायदा होईल याच्यासाठी एखादा उपक्रम करतो आणि त्याच्यातनं एम्प्लॉयमेंट जनरेशन कसं होईल हे आपण बघतो.
म्हणजे मागच्या वर्षी आपण विवर्स ऑफ महाराष्ट्र असा जो उपक्रम केला, तर आपण पूर्ण महाराष्ट्रातले हँडलूम विवर्स जे मोजके हातावर राहिलेत आणि ज्यांना एम्प्लॉयमेंट आता कमी आहे, म्हणजे आपले ट्रेडिशनल विवर्स आहे ज्यांना आता कमी ऑर्डर्स मिळत आहेत, त्यांना आपण संघटित केलं. म्हणजे चंद्रपूर पासून ते सोलापूर पर्यंत, अकोला, नागपूर, अमरावती सगळीकडचे विवर्स एकत्र केले, त्यांचं कापड घेतलं. प्रोजेक्ट आणि याच्या म्हणून काय केलं तर आपण एक छान फॅशन शो केला, प्रोफेशनल कोरिओग्राफर्स लावले आणि त्या फॅशन शो मध्ये यांच्या सगळ्यांचं ब्रोशर छापलं आणि तिथे आलेला ऑडियन्स हा इंटिरियर डिझायनर्स, फॅशन डिझायनर्स असे मेनली होते, जे ज्यांना हे लोक नंतर वेंडर्स होणार बेसिकली, हा त्याच्या मागचा मेन आहे. आणि त्यांना आपण फ्री टेबल स्पेसेस दिले होते आणि त्यांनी 3 तासामध्ये त्यांचं सगळं सामान संपलं. सो that is the kind of work that BJP Business Cell does, is business generation and employment generation. BJP Business Cell ला पॉलिटिकल म्हणजे भले पॉलिटिकल पार्टीचा एक पार्ट आहे, ऍट द सेम टाइम सोशल वर्क थ्रू सुद्धा या माध्यमातून केलं जातं. करेक्ट. आणि याच्यातला सर्वात मोठा मुद्दा असा आहे की आपले मेंटॉर जे आहेत माननीय चंद्रकांत दादा पाटील यांच्या सपोर्ट शिवाय हा कुठलाही उपक्रम सक्सेसफुल झाला नसता. म्हणजे एक वरद हस्त म्हणतो आपण किंवा एक इम्पॉर्टंट फिगर, मेंटॉर तर आहेच, पण एक समबडी टू मोटिवेट यू आणि रिसेप्टिव्ह टू न्यू आयडियाज. सो हे सगळं ते करत असल्यामुळे बीजेपी बिझनेस सोलची ग्रोथ आज झालेली आहे. म्हणजे त्यांच्याशिवाय हे शक्य नव्हतं. आणि आता सर्कसचे आर्टिस्ट कोविडमध्ये विदाऊट जॉब होते, विदाऊट अ शो होते. मग आपण विचार केला की 32 आर्टिस्ट विदाऊट रेम्युनरेशन आहे फॉर 2 years, त्यांच्यासाठी काय करता येईल? मग शाळा ऑनलाईन करता येतं, मग सर्कस का नाही ऑनलाईन दाखवता येऊ शकत? म्हणून आपण त्यांची सगळी तंबूमध्ये सर्कस शूट करून घेतली आणि आपण 32 उपक्रम घेतले आणि प्रत्येक उपक्रमानंतर, प्रत्येक कार्यक्रमानंतर दादांकडनं प्रत्येक आर्टिस्टला रेम्युनरेशन गेलं. सो ही किती मोठी गोष्ट आहे. म्हणजे याच्यामधून एक काइंड ऑफ सोशल अँगल झाला, एम्प्लॉयमेंट झालं आणि सपोर्टिंग द बिझनेस. सो असे आपण वेगळे वेगळे सेक्टर्स आपण आयडेंटिफाय करतो आणि काही उपक्रम आपण जे पार्टी म्हणून असतात ते पण आपण करतो. म्हणजे अगदी सांस्कृतिक कार्यक्रम म्हणा किंवा आता अयोध्येच्या राम मंदिराचा जे पूजा होती, पूर्ण भारतभरात एक उत्सव होता. सो आपण गीत रामायणचा कार्यक्रम केला, तिथे लोकांना बोलवलं. सो असे प्रकारचे उपक्रम आपण जे पार्टी म्हणून येतात वरून ते सुद्धा आपण करतो आणि बिझनेससाठी लागणारे उपक्रम दोन्ही करतो. दोन्ही गोष्टी पॅरलल रन होतात. बीजेपी बिझनेस सेल मध्ये साधारण आता किती कार्यकर्ते कार्यरत आहेत? आता साधारण पुण्यामध्ये तसं 40 लोक आहेत, पण ऍक्टिव्ह आपण म्हणतो ऑन अन ऍव्हरेज ते 25 ते 30 लोक असतात. म्हणजे जे बॉडीवरती आहेत आणि बॉडी आपली बोर्ड ऑफ डायरेक्टर्स किंवा कार्यकारिणी सदस्य जे म्हणतो ते आपले आता 11 आहेत आणि त्या व्यतिरिक्त बाकीचे सदस्य आहेत. आणि जे कार्यकारिणी सदस्य म्हणजे बीओडी मध्ये आहेत, दे हॅव डन सम वर्क प्रायर फॉर उद्योग आघाडी ऍज अ सदस्य अँड देन देवर, म्हणजे ते पहिले मेंबर म्हणून आले. जसं माझं ग्रोथ झालं, जसं कॉन्ट्रीब्युशन पक्षासाठी केलं, समाजासाठी केलं, तसं त्यांना आपण हे केलं. पद वेगवेगळी. म्हणजे जसं मी भारतीय जनता पार्टी हे केवळ बेसिक कार्यकर्ता म्हणून जॉईन केलं. 2.5-3 वर्ष मी फक्त कार्यकर्ता होते, कुठलंही पद नव्हतं माझ्या, ना महिला होतं, मोर्चाचं पद होतं, ना शहरावरचं होतं, ना मतदारसंघात, फक्त काम करणं. आणि मग पार्टी बघते की तुम्हाला कुठे तुम्ही जास्त सुटेबल व्हाल, तुमच्यासाठी कुठला योग्य पोर्टफोलिओ असेल आणि पार्टी विल टेक कॉग्निसन्स ऑफ दॅट. करेक्ट. आणि वरची जबाबदारी एक आणि ज्याच्यात तुम्ही जास्त चांगलं काम करू शकाल असं ते चूज करतात. आणि आय वॉज फॉर्च्युनेट टू गेट दॅट. करेक्ट. थँक्यू सो मच मॅम. आज बरीचशी आम्हाला माहिती समजली. आपण नक्कीच अजून 1-2 स्पेशल बिझनेस रिलेटेड आणि बिझनेस सेल रिलेटेड सुद्धा एपिसोड नक्कीच करू. नक्की. थँक्यू सो मच फॉर थँक्यू फॉर हॅव्हिंग.